मैं हूं वहाब खान और आप देख रहे हैं सिटीजन न्यूज चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। आणि विद्यमान सरकारच्या आमदाराच्या मध्ये या तालुक्यामध्ये होतंय। मला वाटतं त्या आमदाराने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि आपल्या तालुक्याला चांगलं प्रशासन देऊन योग्य जातीवाद्यांना कारवाई करायचं असं मी आव्हान या सरकारला करतोय। दुसरी गोष्ट मी आव्हान करतोय की ज्या समाजाच्या जेवढं आत्मिक बळ वाटलंय की मांगवडे समाज या गावामध्ये राहायचाच नाही, त्या गावात इथं ठेवायचं नाही, त्यांना जीवन ठेवायचं नाही अशी मानसिकता हा जातीवादी लोक करत आहेत। आणि म्हणून त्यांना मी सांगतोय की हे कायद्याचं राज्य आहे, हे तुमच्या काय बापाचं राज्य नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे ज्यांनी हा कायदा हातात घेण्याचं काम केलंय त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। ज्या कुटुंबाची घरं मोडण्यात आली त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे। ज्याचं साहित्य नुकसान झालंय त्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे मदत मिळाली पाहिजे। ज्यांना कोणी त्याशी भाषा बोललेली आहे असं मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण त्या घरात फक्त पाडलेलं नाही, त्या घरातलं साहित्य, त्या घरातली भांडी, मौल्यवान वस्तू या सर्वच ते घेऊन गेलेले आहेत। एवढं सगळं काम या माणसाने केलेलं आहे। त्याच अनुषंगानं या गावामध्ये प्रमुख लोक म्हणून आम्ही त्याला बघतो या अट्रॉसिटीच्या मध्ये पाहत आहेत त्यांच्या सुद्धा कारवाई करावी। त्या मागणीची मुदत दाखल आदेश द्यावा, अन्यथा हे आंदोलन हाताने बंद केलं जाणार आहे असे प्रशासनाला आवाहन करतोय आणि थांबतोय। मांगरवाडी समाजाचा आक्रोश मोर्चा आहे। राजमाने गावामध्ये झालेली एक दुर्घटना घटना मांगरवाडी समाजावर झालं उद्ध्वस्त केली। त्या निषेधार्थ मांगरवाडी समाजाचे महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी, नेते आहेत आज या ठिकाणी सगळे एकजुटले आहेत। आणि समाजाला न्याय मिळण्यासाठी आपण एक उपजिल्हाधिकारी या ठिकाणी आपण मोर्चा काढलेला आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की आपण तात्काळचं पुनर्वसन तात्काळ म्हणजे आता 2-4 दिवस 8 दिवसात पावसाळा चालू झालेला आहे, ऑलरेडी पावसाळा चालू झालेला आहे। यांनी राहायचं पुढं, यांची राहण्याची सोय तात्काळ पहिली केली। या अगोदर यांचं संरक्षण महत्त्वाचं आहे। उद्या यांना जर उद्या जाती काही बी घापात झाला तर याचं जबाबदार टोटल शासन राहील। आणि आपल्या माध्यमातून सांगतो की जर कुणाच्याही केसाला धक्का लागला, कोणाला काही झालं, मांगरवाडी समाजावर हल्ला झाला तर मी आपल्याला माध्यमातून सांगतो की याची जबाबदार फक्त प्रशासन राहील। त्याच्यानंतर जे शासनाच्या काय यांच्या ताबडतोब यांना काही जे आर्थिक मदत देता येईल शेखर साहेबांनी सांगितलं, सगळ्या समाजाचे म्हणणं आहे की आपले 5-10 लाख रुपये तात्काळ त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। परंतु माझं एक म्हणणं कळकळीचं आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, आज निळ्या झेंड्याखाली हे अधुरं आंदोलन आहे। हे निळ्या झेंड्याखाली आंदोलन हे पूर्णता होईल। माझी समाज बांधवांना आपण जोपर्यंत निळा झेंडा घेते, जातीचा झेंडा आहेच आपला, निळा झेंडा घेऊन आपलं संरक्षण पुढेही आपण मागे तेच केलं, बाबासाहेबांनीच केलं, पुढे तेच करणार आहेत। आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की आम्हाला जर बाकीच्या मागण्या काय असेल तर तात्काळ आज आमची कुठली मागणी पास होती ती आता बघूया, तोपर्यंत आम्ही इथं जावं, नाही तर एक वेळ काढणार तर त्यानंतर आम्ही एखादं मोठं आंदोलन नाशिक जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजित करू। पण आज आम्हाला तात्काळ पुनर्वसनची मागणी ही पहिली पाहिजे। येत्या 4 दिवसात 2 दिवसात त्यांची घरे बांधून मिळाली पाहिजे शासनाच्या निधीमधून, एवढीच आमची मागणी या माध्यमातून आपल्याला सुचवतो। आणि ज्या आयामवले उन्हातार तिथे बसलेले आहेत त्या लोकांचं खरोखरच एवढं सहन करून सुद्धा आज मोर्चाला या ठिकाणी दाखल आहे। मांगरवाडी समाजाच्या सर्व संघटनेच्या वतीने, समाज बांधवांच्या वतीने यांना एक ऊर्जा निर्माण आणि तुमच्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी लढाव या माध्यमातून आम्ही इथं हजर झालेलो। या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज या तिन्ही मानवांना अभिवादन करून या मोर्चाचं जिल्हाधिकारी साहेब आपल्याला त्या टायमाला आदेश देतील, त्या टायमाला बघूया, नसेल तर आपल्याला हाचा रात्र देखील आपण काढूया केली तरी कुणी दोघी गुण या डेटची मागणी पास होऊपर्यंत त्याला मांगरवाडी शिकवत आहे, जातीचा नसेल मी ह्या मागणी सकल मांगरवाडी समाजाचा सर्वांना सुप्रीम जय भीम। माझ्या मालेगाव ठिकाणी जो अन्यायाचा प्रकार घडलेला आहे, ज्या घरावर जो अन्याय झालेला आहे, या घराला आज या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जर
तात्काळ न्याय दिला नाही तर मांगवडी समाज येत्या 8 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करील अशी मी ग्वाही देतो. मांगवडी समाज संघटनेच्या वतीने समाज विविध संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून समाज एकवटला आहे. आज समाजाची ताकद या प्रशासनाला समाजाने दाखवली आहे. आम्ही मुळातच गुन्हेगार आहोत साहेब. जर आम्हाला जर न्याय दिला नाही तर आम्हाला परत तेच पत्करावं लागणार आहे. हे लक्षात असू द्या. एवढं बोलतो जय महाराष्ट्र, जय शिवाजी. ज्या महापुरुषांनी ज्या महामातांनी जे बलिदान दिलं अशा महापुरुषांना महामातांना विनम्र अभिवादन करतो. आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजेमान गावामध्ये जो मांगवडी समाजावरती जो अन्याय झाला आणि ज्या समाजकंटकांनी त्यांच्यावरती हल्ला त्याची जी गाडी असेल त्याचा प्लस फाडण्यात आला अशा समाजकंटकाला तुम्ही 5 वर्षाची सजा पाहिजे. त्या राष्ट्रांकडे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही चिडलं जाईल आणि माझ्या मला ज्या फुले आंबेडकर चळवळीतल्या संघटना आहेत त्या सर्वांना संघटना एकत्र घेऊन आम्ही आम्ही गवाही देतो आणि या ठिकाणी सांगतो जय शिवराज, जय भीम, जय अनुभव, जय लोजी. सरकार सगळं गायब धमक्या देतात आम्हाला बोलणार तुम्हाला मारू तुम्हाला इथं गायब करून तिथे असं मला सरकार पण गेला सरपंचला सोडायला लागला दोघाला. आता 13 जटानेकडे किती दिवस खातात महिन्यापासून आम्ही त्यांच्या घरी फुकट आम्हाला कामधंद्यातून बुडलो. आम्ही कामधंद्यातून गेलो कुणाला होतो आम्ही कामाला डिस्टर्ब होतो. तिथे आम्हाला बातमीला तोडफोड झाली तिथून दखल करू. आता महिना 1.5 महिन्यापासून काम होतं आपण झालं. आम्हाला 13 जटाला किती चालणार ते परत सगळे भाव बोलले होते म्हणून चालतात. आज लोकांनी आम्हाला थांबून दिला असतं. आम्हाला दुसरं काय नाही. आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं भरपाई आम्हाला पैसे नको काय नको. आणि त्या गावातल्या लोकांना तर किती यायला नका परत आता आमच्या नव्हतं पोरे कुणी संघात जातं कुणी पुढे जातं राहते पाहिजे तेवढं आम्हाला देईल वाटत. दुसरं आम्हाला काही नको. न्याय पाहिजे. आमचं जसं घर होतं जसं घर गेलं गॅस पण गायब केला संसार पण गायब केला.